नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील 3 दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे 13, 14 आणि 15 ऑक्टोबर 2024 या तारखेचा। तर या तारखेच्या दरम्यान वातावरणात पुन्हा जबरदस्त बदल होऊन महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये जोरदार वादळी वारा, मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह जबरदस्त वादळी पावसाचा अंदाज असून काही भागामध्ये अतिवृष्टीचा जोर देखील बघायला मिळणार आहे। सविस्तर अपडेट जाणून घेऊया, पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव, शेतीविषयक माहिती, शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनंदिन बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। मग चला तर जाणून घेऊया पुढील हवामान अंदाज सविस्तरपणे। सध्या वातावरणामध्ये मोठा बदल झाला असून महाराष्ट्र राज्यात ठिकठिकाणी जोरदार वादळी वारे, मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह पावसाचा जोर बघायला मिळत आहे। काही भागात मध्यम, काही भागात अतिवृष्टीसारखा तर काही भागामध्ये जबरदस्त वादळी वाऱ्यासह या पावसाचा जोर बघायला मिळत आहे। तर अरबी समुद्रात मोठ्या प्रमाणात तीव्र कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय असून या कमी दाबाच्या क्षेत्राच्या परिणामामुळे महाराष्ट्रात ठिकठिकाणी पावसाचा जोर बघायला मिळत आहे। तर 13, 14 आणि 15 ऑक्टोबर 2024 याही तारखेला महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी वादळी वारे, मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह जबरदस्त वादळी पावसाचा जोर असून काही भागामध्ये अतिवृष्टीसारखा देखील बघायला मिळणार आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील 3 दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे 13, 14 आणि 15 ऑक्टोबर 2024 या तारखेचा सविस्तरपणे जाणून घेऊया। मग चला तर पुढील व्हिडिओला सुरुवात करूया। तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून। तर दक्षिण भारताकडे पावसाचा अंदाजा केरळचा दक्षिणी परिसर, तमिळनाडूचा बहुतांश परिसर, तेलंगणाचा पूर्व परिसर या भागामध्ये अतिजोरदार पावसाचा अंदाज राहील। कर्नाटक, गोवा राज्याचा परिसर, आंध्र प्रदेशाचा पश्चिमी परिसर या भागात मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाजा पुढील 3 दिवसात राहील। भारताच्या पूर्व भागामध्ये विजयवाडा, विशाखापट्टणम इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे। हैदराबाद, रामगुंडम ठिकठिकाणी मध्यम जोरदार स्वरूपात राहील। जगदलपूर, कांतामाल, राउरकेला, कोरबा, रायपूर इकडे वादळी वाऱ्यासह हलका मध्यम पाऊस राहील आणि आंध्र प्रदेशाच्या उत्तर भागातही जोरदार पावसाचा अंदाज आहे। तसे महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी जबरदस्त वादळी पाऊस तर काही भागात अचानक अतिवृष्टीसारखा देखील वादळी वाऱ्यासह कोसळणार आहे। तर सविस्तर अपडेट जाणून घेऊया। मग चला तर पुढील व्हिडिओला सुरुवात करूया। तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून। तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया। तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सावंतवाडी, अंबोली, चांदगड, रामगड, अळरणा, बंडा इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील। कर्नाटक राज्याचा परिसर बेळगाव, बाची, धामणे, राणाकुंडे, कानापूर, नेठूर, गोंजी इकडे मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील। गोवा राज्याचा परिसर पारसेम, मपासा, पणजी, बिचिलियम, अंजुनियम, वलपई, तिक्सा, बंडोरा, वस्कतगामा मुसळधार पावसाचा अंदाज गोवा राज्याच्या या भागात राहील। मडगाव, कुचकोडे, रिवोना, जागवी या भागातही बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील। चांदगड, रामगड, अंबोली, सावंतवाडी, बंडा, अरस, वेंगुळा इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे। महापण, कुडल, वैगणी, पैकास जोरदार पावसाचा अंदाज राहील। कडेगाव, पटेगाव इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे। कणकवली, तिगडा इकडे मुसळधार पावसाचा अंदाज राहील। राधानगरी, गारगोटीलाही मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे। खारेपटण, गगनबावडा, राजापूर, पटण मुसळधार पावसाचा अंदाज राहील। रत्नागिरी जिल्ह्याकडे कुणकेश्वर, विजयदुर्ग, वडापेठ, पूर्णागड, रत्नागिरी, नेरवा, मुलगुण इकडे बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे। पश्चिम भागामध्ये राजापूर, पटण, लांजा, बेलकर मुसळधार स्वरूपात राहील। बेलकर, साखरप्पा मध्यम जोरदार स्वरूपात राहील। संगमेश्वर, माखनजन तसेच लोटे, चिपळूण मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे। कोल्हापूर जिल्ह्याच्या दक्षिण भागामध्ये पावसाचा अंदाजा अजरा, नेसरी, अड्डाला मध्यम स्वरूपात राहील। कुरुंदवाडी, संकेश्वरा, चिकोडी, मालजाटी मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपात राहील। कडेगाव, गारगोटी, कापसी, निपाणी, जैनवाडी, इस्पोर्ली, कागल इकडे मध्यम स्वरूपात राहील। आणि कोल्हापूर, परोळा, संगरूळ, मलकापूर, कोकरूड, किनी, कोडाली, अष्टा, इस्लामपूर इकडे मध्यम पावसाचा अंदाज आहे। सांगली जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा गोकाक, अलकांगिरी मध्यम स्वरूपात राहील। रायबग, हिडकल, श्रीगोपी, कुडाची मध्यम स्वरूपात राहील। अथनी, अडाली, तिलसंग, कानामडी, धागलपूर, बिलर, जत, जळकाटी इकडे मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे। सांगली, मालगाव, देसिंग, तासगावला मध्यम पावसाचा अंदाज राहील।
इस्लामपूर, रामपूर, पळूस, मेढा, उडाले मध्यम जोरदार पावसाचा अंदाजा पुढील 3 दिवसात राहील। बीटा, कानापूर, मायणी इकडे मध्यम स्वरूपात राहील। कराड, कडेगाव, उमराज, पुसवली, औंध, वडोज, निंदाल, देहवाडी या भागातही बऱ्याच ठिकाणी मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील। सातारा, कोरेगाव, देवरा, मोल, अद्राकी इकडे मध्यम स्वरूपात राहील। बराड, शिंगणापूर, लाटे, पलटण, बारामती, लुसंबे, लोणात, खंडाळा, अद्राकी इकडे मध्यम जोरदार पावसाचा अंदाजा वादळी वाऱ्यासह बहुतांश ठिकाणी राहील। सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये कोयना, पठाण, अरवाडे जोरदार पावसाचा अंदाज आहे। किनारपट्टीकडे जोर वाढलेला असून माखणजण, सरवडा, लोटे, चिपळूण, मार्गाव, तांबे, हेडवी, गुहागर, दहागाव, दापोली, खेड इकडे मुसळधार पावसाचा अंदाज आहे। दापोली, पाचपणी, कलसीत, मंदनगड, श्रीवर्धन, देवीगरला जोरदार पावसाचा अंदाज आहे। घोगरे, महाबळेश्वर, वाई, रावडे तसेच माड, वर्धन, गोरेगावला बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील। पुणे जिल्ह्याकडे बोर, शिरवळ, केटवले, सासवड, जेजुरी, मार्गाव मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे। पुणे, दायरी, लोणी, कालबोर मध्यम स्वरूपात राहील। ब्याले, सोनापूर, लवासा, जिटे, सौंदगड, नागोठाणा, आंबे, कळवण या भागातही मध्यम पावसाचा अंदाज आहे। किनारपट्टीकडे टाला, इंदापूर, मुरुड, जिंजरा, रोहा, नागोठाणा मुसळधार पावसाचा अंदाज या बहुतांश ठिकाणी राहील। पुणे, सुसगाव, लोणी, कालबोर, वाघोली, अळंदी, चाकण, शिंदे, कसमत मध्यम पावसाचा अंदाज आहे। खेड, पाबळ, मालठाण, कवठे, भांबर्डे, नारायणगाव, मध, जुन्नर, ओतूर या बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे। शिरूर, शिक्रापूर, भांबर्डे, नार्भे, बोरी, कडेगाव, दौंड, पडेगाव, श्रीगोंदा, पारेगाव, सुद्रुक जोरदार पावसाचा अंदाज राहील। तर सोलापूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा बिगवन, केटरूर, बिगोन रोड, खोंडे, सेल्सियस, परांडा मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे। बारामती, लुसुंबे इकडे मध्यम जोरदार स्वरूपात राहील। अकलूज, माचरस, वेल्लापूर, भालवानी, मौद, बुद्रुक, मसवड, दिघाची इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे। पंढरपूर आणि खर्डी, मंगळवेढा, मारवाडे, गिडी, चिंगे, सांगोळी मध्यम स्वरूपात राहील। कुरुळवेल्ली, सोलापूर, जामगाव, मंगळुळी, मंद्रुप इकडे जोरदार स्वरूपात राहील। आणि सल्लागर, अक्कलकोट, वलसंग, वटगरी, अलूर, तुगाव, उज्जैन, घोटाला मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे। वडोला, तांदवळी, तुळजापूर, वेरबंग, पाणेगोबार, शिले बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील। अहिल्यानगरच्या दक्षिण भागामध्ये राशीन, कर्जत, कडेगाव, दौंड, श्रीगोंदा, पारेगाव, सुद्रुक जोरदार पावसाचा अंदाज आहे। जळगाव, मिराजगाव, जामखेड, काढा, शिलाई मध्यम पावसाचा अंदाज आहे। राळेगाव, सुरेगाव, खंडाळा, पानेसोपे मध्यम स्वरूपात राहील। अहिल्यानगर, कुडगाव इकडे मध्यम पावसाचा अंदाज आहे। भगरू, पाथर्डी, अमरापूर तसेच महाकाळ, धनगरवाडी, राऊरी, देवळी, प्रवारा, वडोलबरवा, पन्हास नेवासा जोरदार पावसाचा अंदाज राहील। अल्यानी, टाकडोकेश्वर, पारनेसोपे मध्यम पावसाचा अंदाज या भागामध्ये बघायला मिळणार आहे। उत्तर भागात घोडेगाव, पन्हास नेवासा, राऊरी, देवळी, प्रवारा, घारगाव, मांडवे, बरबंडी, अश्वी, लोणी, संगनमेर, शिर्डी, बिलतांबा, कोपरगाव या भागात बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। कोकण विभागातील रायगड जिल्ह्याकडे चोंडी, अलिबाग, पेंच व खोपोली कसमतले मुसळधार पावसाचा अंदाज राहील। खोपोली, कर्जत, कुसरपेट, नरेल मध्यम स्वरूपात राहील। मुंबई, उरण, नवी मुंबई, पनवेललाही जोरदार पावसाचा अंदाज आहे। बदलापूर, मुरबाड, शिवलीबाई, साखरे मध्यम स्वरूपात राहील। ठाणे, कल्याण, भाईंदर, वसई, विरार, उंबरपाडा, पिलवी मुसळधार पावसाचा अंदाज आहे। श्रीनिवास, सम्राट, गुंडा, आंबेवाडी, इगतपुरी, खर्डी, वैशाला इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील। सपाले, कोटमाल, वाडा, पालघर, वाणेगाव, कासाक्रोलाई मुसळधार पावसाचा अंदाज राहील। परळी, खोडाला, जव्हार, मोकडा, त्र्यंबक, लाडाचौर, सुशोगा मध्यम पावसाचा अंदाज राहील। नाशिक जिल्ह्याकडे राजूर, अकोला, संगनमेर इकडे मध्यम स्वरूपात राहील। शमशेरपूर, नांदूर, शिंगोटे, तिरडे, डुबरे, पांडुर्ली, सिन्नर, निमगाव, शिन्नर, मांसाक्रे, निपाड, ओझर, नाशिक या भागातही बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। येवला, कुसुमाडी, मामदापूर, बारम, मनमाड, लासलगाव, पटोदा जोरदार पावसाचा अंदाज राहील। वणी, डोडांबे, चांदवड, ओझर, कळवण, देवळा, सौदाणे, नांदगाव, मालगाव, मालेगाव, नांदराणे इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे। उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्याकडे अंजंग, निमशेवडी, चिंचवे, नामपूर, सटाणा, औटी, ताराबादले जोरदार पावसाचा अंदाज राहील। चिंचखेड, साक्री, बेहाड, पिंपळणे, चोरवड, नागपूर, अमलीकोकसाने मध्यम स्वरूपात राहील। दिवी, दुसाने, टोमकाई, टिटाणे, नागपूर इकडे मध्यम पावसाचा अंदाज आहे। सुत्राणे, रनाला, खरपाली तसेच शहादा, अक्कलकोवा, तलोडा मध्यम पावसाचा अंदाज राहील। आणि धुळे जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये चिचोड, खिटिया, शहादा, असोल, मालगाव, बालाणे, वाडीबेके जोरदार पावसाचा अंदाज राहील। तसेच लगतचा परिसर धोंडाईचा, सिंदखेडा, जैतपूर, गोडी, इसाले, जालोड जोरदार पावसाचा अंदाज राहील।
कापडणे, नवारी, अंजाम, धुळे, अरबी, बोकुड जोरदार पावसाचा अंदाज राहील। जळगाव जिल्ह्यातही बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज। चोपडा, काडोरे, औवाड, हिरापुरा, यावल, फैजपूर या भागात मध्यम जोरदार स्वरूपात राहील। धरणगाव, एरंडल, परोळा, अंबळनेर, जळगाव, भुसावळ, उडाली, मुक्ताईनगर, रावेर, पाली स्टेशन मुसळधार पावसाचा अंदाज आहे। मडगाव, पाचोरा इकडे जोरदार स्वरूपात राहील। पहूर, जामने, बोहरलाई जोरदार पावसाचा अंदाज राहील। मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या उत्तर भागात मुंबई, चाळीसगाव, साईगव्हाण, अंबाला, कन्नड, हतनूर, नांदगाव, मालगाव जोरदार पावसाचा अंदाज राहील। आणि एळगुप्पा, देवगाव, फुलंब्रीला मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे। वैजापूर, गंगापूरला जोरदार पावसाचा अंदाज राहील। श्री छत्रपती संभाजीनगर, सनसी, पिंपरी, काचूर, पाचोडला मध्यम स्वरूपात राहील। लिंबे, जळगाव, बेडकीन, दाकेपाल, पैठण तसेच अमरापूर, हंसापूर जोरदार पावसाचा अंदाज आहे। जालना जिल्ह्यात पावसाचा अंदाज मंगळूर, रामशेखोटा, तानवाडी, पानवाडी, ईश्वरनगर, काचूर, पाचोड मध्यम स्वरूपात राहील। गुलाबंगरी, जालना, बदनापूरला मध्यम स्वरूपात राहील। देऊळगाव, राजा, जाफराबाद तसेच सिल्लोड, भोकरदन, अनवाजंटा जोरदार पावसाचा अंदाज आहे। बीड जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बीड, करकम, बालगाव, जांभळी, गेवराई, उमापूर जोरदार स्वरूपात राहील। वडवणी, तळेगाव, शिरसर, सोनपेठ, धारूर, के, जलम, जवसाला मध्यम स्वरूपात राहील। परळी, अंबेजोगाई, घाटनांदरा मध्यम हलका राहील। आणि तसेच धाराशिव मध्ये कळंबाचा, तारकेरबोम या बहुतांश ठिकाणी मध्यम हलका राहील। एडशीपेठ, कामेगाव, बेंबली, धाराशिवला मध्यम हलका राहील। वेरबंग, पाणेगाव, बार्शी, तुळजापूर, वडोला, तांदवाडी मध्यम हलका राहील। नांदुरगाव, होटी, मोहरम, तुगाव, उच्चनाम, घोटाला मध्यम स्वरूपात राहील। लातूर जिल्ह्यामध्ये पाटणजी किल्ल्याने हलका मध्यम राहील। खिंतोट, औसा, भाडा, खोंड, लातूर, घाटेगाव, रेणापूर, बोकडा मध्यम हलका राहील। श्रंतपाल, अचोला इकडे हलका मध्यम राहील। लातूर रोड, उणवजूक, जळकोट आणि अहमदपूरला मध्यम स्वरूपात राहील। उदगीर, मोरकी, रावणकोला, हणीगाव, जाकाल, औराद, जाने, हलसी, भालकी, बिदर या बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे। देगलूर हलका पाऊस राहील। आणि परभणी जिल्ह्याकडे मुखेड, कवठा, नरशी इकडे मध्यम स्वरूपात राहील। लोहा, बुजुक, कंधार, गंगाखेड, पालमलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे। परभणी, जरी, बोरी, जंतूर, माट्टा, परतूर, सेलू, आष्टी मुसळधार पावसाचा अंदाज राहील। नांदेड, वाघाला जिल्ह्याकडे बसमत, पूर्णा, अद्रापूर, नांदेड, वाघाला, मुखेड इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे। पेटुंबरी, कोंडलवाडी, धर्माबादला मध्यम स्वरूपात राहील। भोकर, तमसा, हिमायतनगर, ढाकणी, मोरचुंदी, किनवटलाई मध्यम स्वरूपात राहील। हिंगोली जिल्ह्यात हिंगोली, औंध, कळमनुरीला मध्यम स्वरूपात राहील। इंदापूर, महागामावला मध्यम पावसाचा अंदाज आहे। वाशिम जिल्ह्यात वाशिम, रेताड, मालेगाव, परतूर, महसूल, मंगळूर, कर्जनाखेडा मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज वाशिम जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी राहील। विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे सापतगाव, जयपूर, रिसोद, लोणी, लोणार, बीबी, मैकरला जोरदार पावसाचा अंदाज आहे। गाठबोरी, कुतनापूर, अहमदपूर, चिखली, खलवड, बुलढाणा मध्यम स्वरूपात राहील। मोटाला, पिंपरी, गावाली, बोवड जोरदार पावसाचा अंदाज आहे। खामगाव, शेवगाव, बाबरगाव, दिघी, नांदुर्णा, अडल, बुद्रुक, दासरा, केरले जोरदार पावसाचा अंदाज आहे। अकोला जिल्ह्याकडे आंबारा, जळगाव, जामत, अलेवाडी, पलसी, म्हासराखेड, आंदुर्णा, पातोडा मध्यम स्वरूपात राहील। अकोला, बुरगाव, मंजू तसेच गोरेगाव, आळंदा मध्यम स्वरूपात राहील। अमरावती जिल्ह्याकडे मूर्तिजापूर, दर्यापूरला मध्यम स्वरूपात राहील। अमरावती, बन्नेरा तसेच नांदगाव, मोजारीला मध्यम स्वरूपात राहील। असेगाव, चांदूर बाजार, ब्राह्मणतळी, अचलपूर, चिखलदरा मध्यम पावसाचा अंदाज आहे। मोर्शी, अष्टीदुर्ग, डाकाटी, जळखेडा, वरुण, नरखेड, पांडुणा मध्यम पावसाचा अंदाज राहील। तसेच चांदूर, धामणगाव, रेल्वे, धामणगाव, अरवी, वडोणा, लाडगड इकडे हलका पाऊस राहील। नांदगाव, खंडेश्वर इकडे हलका मध्यम राहील। पुलेगाव, बाबुलगावला हलका राहील। यवतमाळ जिल्ह्यात यवतमाळ, नेन, लाटके, दारवा मध्यम स्वरूपात राहील। जामोडा, कलमलाई मध्यम स्वरूपात राहील। घाटंजी, करंजी, पांढरकवडा, पेंढारी, पटणबुरी, निमगोडा, अलिदाबाद मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे। रुई, जवई, अरणी, दाणी, साक्री, चोंडी, पुसतखंडाळा जोरदार पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाणी राहील। चंद्रपूर जिल्ह्याकडे वणिकारला हलका मध्यम राहील। भद्रावती तसेच बल्लापूर, कजवाली, चंद्रपूर, गोगसरोड हलका मध्यम राहील। सोनापूर, शिरपूरलाई हलक्या पावसाचा अंदाज आहे। मोरली, कोटवाडा, चारबकी, चिमुरलाई मध्यम हलक्या पावसाचा अंदाज राहील। वर्धा जिल्ह्याकडे वडकी, पुणे, वडनेर, हिंगणघाट मध्यम हलका राहील। देवळी, कोल्हापूर, जामनी, तुळजापूर, पुलगाव इकडे हलका मध्यम पाऊस राहील। अरवी, वडोणा, लाडगड मध्यम स्वरूपात राहील। नागपूर जिल्ह्याकडे बोरी, कोकाटे इकडे हलका राहील। धोतेवाडा, कोडाली, काटोल, कर्जना, तळेगाव, दुर्गवाडा, काठी, जळखेडा, वरुड, नरखेड जोरदार पावसाचा अंदाज आहे। डोली, कमळेश्वर, नागपूर, हिंगणा, पाचगाव, कामठी, वाघोली, पारशिवनी, वनेरा, घोटी, बडेगाव, विचवा जोरदार पावसाचा अंदाज राहील। भंडारा जिल्ह्यात भंडारा, वर्धी, चिखली, मौदा, धर्मापुरी, असोली, कंधारी इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे। दक्षिण भागात लखनी, साकोली, संग्रहालय जोरदार स्वरूपात राहील। अडेल, गोथंगाव, भिवापूर, पावनी, खैरगावला मध्यम पावसाचा अंदाज राहील।
गोंदिया जिल्ह्याकडे गोबरवाही निपाणी डोंगरी तुमसरतुरा सांगझरी गोंदिया रांजेगाव जोरदार पावसाचा अंदाज राहील। गोरेगाव आमगाव साखरेडा मध्यम स्वरूपात राहील। लांजलाई मध्यम स्वरूपात राहील। तसेच गडचिरोली जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता कुलेगाव बनगाव चिंचघर मार्कासा कुरखेडा बलटोला दिसिंग दिगोरी किमटे मैदा हलका पाऊस राहील। वलनी सिंधवाई राजोळी मलसावली इकडे हलका राहील। गडचिरोली दोनरा मुरंगोळे हलका पाऊस राहील। चामोर्शी गोटले हलका राहील। अष्टी मलचेरा एटापल्ली गिरवाडा पाराकोट कापसी पंकजनोड या बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे। तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा। आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील। व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार। भेटूया नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत नमस्कार, बाय बाय।